नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरे माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनलचं स्वागत करताय. तर आज आपण येलो असो अडकूरमध्ये येण्याचं कारण म्हणजे सांबरे गावातले इकडे दयानंद सुतार म्हणून असत. ते अडकूरमध्ये दुकान लावून गणपती विकतात. तर त्याचेच व्हिडिओ करण्यासाठी, सिनेमॅटिक व्हिडिओ करण्यासाठी आनंद सरांनी आपण बोलवल्याने त्यानिमित्तानं आपण अडकूर गाव पण फिरायला म्हटला. तर आज आपलं अडकूर गाव फिरण्याचं नियोजन झाला. तर बघूया आपण अडकूर गाव फिरायला. अडकूर गावात भरपूर काय काय बघण्यात. आता तुमका नंतर व्हिडिओत समजात हळूहळू काय काय आता. तर पहिला आपण जाऊया त्यांच्या गणपती शाळेकडे, त्यांची रील वगैरे करूया आणि मग आपण अडकूर गाव फिरण्यासाठी सुरुवात करूया. तर खया त्यांचं दुकान विजनी रोडला आता. तर चला बघूया. म्हणजे बघू शकतो की असा छत्रपती संभाजी महाराज चौक अडकूर, यासाठी नेसरी आणि ह्यासाठी आपलं चंदगड आणि या मस्तपैकी अडकूरचा मार्केट हा सगळा. अडकूरचं ना बुधवारचं बाजार असतं, आपण व्हिडिओ केलेलो असो. यासाठी बाजार भरता सगळं असं आणि रस्त्यावर पण काही दुकानं असतात. आणि ह्या असा अडकूरचा बस स्टँड आणि ह्यासाठी विंजनेर रोड, यासाठी अडकूर गावात रस्ते गेलो. तर आपण पहिला विंजनेर रोडने जाऊया आणि त्यांची गणपतीची शाळा बघूया पहिली, म्हणजे दुकान आणि शाळा त्यांची घराकडे आहे. त्यामुळे दुकान बघूया आपण आणि मग अडकूर गाव फिरायचं. चला, हे बघू शकतात हे असं विंजनेर रोड. तर चला जाऊया पुढे. तर म्हणजे आता आपण पोचलेलो असू कलमेश्वर आर्ट्स. बघू शकतात हे असं तर दुकान त्यांचा. हे बघा गणपती बघा किती मस्त असत. तर चला बघूया आतमध्ये. नमस्कार. नमस्कार. बघू शकतात किती मस्त मस्त गणपती असत. प्लॅस्टरचे आहेत. प्लॅस्टरचे. हां हां, प्लॅस्टर ऑफ पॅरिस. बघू शकतात. म्हणजे आता यांची ना मस्तपैकी रील करूया आपण आणि तुमका रील ही मंदुरी जातो फोटोग्राफी आयडीवर बघू गावतली. आपण नक्की पोस्ट करूया. तर चला. तर मंडळी मस्तपैकी व्हिडिओ, सिनेमॅटिक व्हिडिओ आपण केलेलो असू. शूट तर मस्त झाला आणि आता बसलेलो असू मस्तपैकी. तर तुमच्याकडे किती फुटाचे गणपती आहेत? आमच्याकडे 1.5 फूट, 2 फूट, 1.25 फूट, 1 फूट असं होय. आणि तरी आता रेट काय चालू आहे गणपतींचा? 2 फुटी 1800 ते 2000. 1800 ते 2000. बघू शकतात कलरकाम वगैरे मस्तचा एक नंबर. किती? 1 फुटी 800. हां हां. तर अडकूर जवळपास कोण बघत असत तर नक्की आपलं गणपती बुकिंग करून जाया. आता बुकिंग सध्या चालू आहे त्यांचा. काय कुठल्या गावातनं बुकिंग झाल्यात सध्या? बुकिंग अल्बादेवीला झाले, अल्बादेवी, हां, इंजनी, विंजणी, सत्तेवाडी, प्रतिष्ठाळी, अडकूर, गोंदवडी, हां. सोनारवाडी, बरेच लांब लांबनं झालेत की मग. सोनारवाडी, मुगळी हां या ठिकाणी बुकिंग झालेली आहे. हां हां. तर मंडळी, ज्या कामासाठी आपण येलो त्या काम आपला झालेला. तर आता आपण मस्तपैकी अडकूर गाव फिराया. चला आनंद सरांसोबत फिरूया. अडकूरमधला काय ओळखी असत भरपूर, पण सध्या कोण आता नाही आहे कॉन्टॅक्टमध्ये, त्यामुळे बघूया. चला आपल्या पण फिराया काय काय दिसता वगैरे काय तर काय दाखवूया. तर सर्वप्रथम आपणाला दिसलेलं आहे रेणुका देवी मंदिर. तर बघू शकतात सध्या लॉक आहे का, त्यामुळे आपण बाहेरच पाया पडाया. तर चला जाऊया आपण आता अडकूर फिराया मस्तपैकी. चला. म्हणजे आता परत आपण चौकात इलेलो असो आणि हे त्यांचं मेन रोड हा बाजारपेठ रोड. तर ह्या रोडने आपण वरती जाऊया आणि वरतीच मंदिर वगैरे असत ती पण दाखवूया तुमका. तर चला जाऊया. आणि अडकूरमधनं कोण बघत असत तर अडकूरचा व्हिडिओ शेअर करा, बाहेर जाऊन दे जरा महाराष्ट्राच्या बाहेर. चला बघू शकतात हे असं अडकूरचं मार्केट. बघू शकतात कशी दुकानं असतात एका लाईनीत मस्तपैकी. अडकूर ह्या चंदगड तालुक्यातील गाव हा, पण गाव लेवलला दुकानं वगैरे मार्केट बघू शकतात कसा मस्तच एक नंबर. बघू शकतो आपण आता मंदिरकडे पोचलेलो असू, श्री देवरवळनाथ मंदिर अडकूर. तर चला जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया. बघू शकतात मंदिरचं परिसर, मंदिर किती मस्त हा, श्री देव रवळनाथ मंदिर अडकूर. आणि यासाठी अष्टविनायक गणेश मंदिर अडकूर. तर चला पहिला जाऊया रवळनाथ मंदिरमध्ये. बघू शकतात मंदिर आतमधनं किती मस्त हा. भारी, मन प्रसन्न, शांत वातावरण. तर मंडळी मंदिरमधनं दर्शन आपण घेऊन येलो मस्तपैकी. तर आता या जाऊया अष्टविनायक मंदिरमध्ये. बघू शकता मंदिरच्या बाहेर
आणि किती मस्तच मंदिर आहे बघू शकता अष्टविनायक मंदिर. आणि रवनाथ मंदिर पण भारीचा. चला जाऊया आतमध्ये. श्री अष्टविनायक गणेश मंदिर अडकूर बघू शकतात. मूषकराज. तर मंदिर बघू शकता. हे भजन प्रॅक्टिस चालू आहे. नवसाचा राजा गणपती बाप्पा मोरया. त्यासाठी बघू चिंतामणी. त्यासाठी मोरेश्वर. आणि आतमध्ये अष्टविनायक बघू शकता. ह्यासाठी सिद्धिविनायक. यासाठी आता नाव गेला. त्यानंतर यासाठी महागणपती. यासाठी गिरिजात्मक. यासाठी वर्धविनायक. बळ्ळारेश्वर. आणि हे का आता मी तुमका दाखवलेच. तर असे मस्तपैकी अष्टविनायक असत. मंडळी मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन येलो आपण. आणि आता ना समोरच आपल्या महादेव मंदिर आहे. जुन्ना मंदिर. अनेक महादेव मंदिर आहे जागी खाली या. तर आपण तुमका दाखवाय नंतर. तर पहिला ह्या मंदिर आहे बघा. हाय दिना दिसता. जाऊया आपण पुढे. तर मंदिर बघू शकतात. हे असं मंदिर. आणि ही मंदिरकडे जाण्याची वाट जरा दुरावस्थेतच हा. संवर्धन करणं गरजेचं हा. बघूया. आई शपथ जाऊ वाटत नाही हा. असं तरी पण जाऊया आपण पुढे कसं तरी. चला. बघू शकतात कसं एकदम चार वाढली या. सध्या मंदिरमध्ये हे बघा शिवलिंग असा. पण लोकांचं लक्ष नसा. देतील की लक्ष एवढं काय. तर मंडळी मस्त महादेव मंदिरचं दर्शन घेऊन आपण पुढे गेलो. आणि बघू शकतात हे असं त्यांचा मेन गावातलंच ठिकाण आहे. त्यांची ग्रामपंचायत परत स्मारक वगैरे सगळा एका ठिकाणीचा. त्यासाठी दवाखाना आपण दाखवूया तुमका. शाळा वगैरे मागे आहे त्यासाठी. आणि हे बघू शकतात गणपती. सार्वजनिक गणपती जो की वर्षभर असता. ह्या गणपतीच्या विसर्जनाक आपण योग गावला तर आपण येऊया आणि तुमका दाखवूया गणपती बाप्पा मोरया. बघू शकतात मस्तपैकी सुरेख अशी मूर्ती या. आणि मागे बघू शकतात बालाजी हा. किती मस्तच. तर म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आपण. गणपती बाप्पाच्या मंडपाना त्याच्या बाजूकच बघू शकतात. हे असं ग्रामपंचायत बघू शकतात. ग्रामपंचायत कार्यालय अडकूर मलगेवाडी बघू शकतात. आणि या खायचं तरी मंदिर आहे. बघूया आपण. चला. तर मंदिर बघू शकतात. देवीचं मंदिर आहे. सध्या लॉक आहे का. मंडळी मंदिरमधनं दर्शन घेऊन येलो आपण. आणि मंदिराच्या बाजूकच बघू शकतात स्मारक आपले छत्रपती शिवाजी महाराज बघू शकतात. किती मस्त. तर आता आपण त्यासाठी जाऊया दवाखाना तो बघूया. आणि नंतर ह्यासाठी जाऊया शाळा ती दाखवूया तुमका. चला. आता आपण पोचलेलो असू प्राथमिक आरोग्य केंद्र अडकुरुमकडे बघू शकतात. सरकारी दवाखाना किती मस्त बघू शकतात. एक नंबरच भारी मस्तच. म्हणजे आता आपण पोचलेलो असू मराठी शाळेकडे. केंद्रीय प्राथमिक शाळा अडकूर बघू शकतात. याचा अडकूरची शाळा. आज शनिवार आहे त्यामुळे शाळा सुटली आहे लवकर बघू शकतात. शाळा मस्तच. तर म्हणजे बघू शकतात ही असा पाण्याची टाकी अडकूरमधली. त्यानंतर यासाठी सिद्धार्थनगर आणि हे सरळ रस्ते गेलो इब्रामपूरला. म्हणजे आता आपण थोडा पुढे जातो आणि अडकूर गावची लक्ष्मी ज्या ठिकाणी होता ना त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी थोडासा बारकासा मंदिर पण आणि मस्तपैकी असं ग्राउंड आता दाखवूया तुमका. चला. बघू शकतात आपण पोचलेलो असू. मागे मस्तपैकी वडा ह्या एक छोटंसं मंदिर आणि ह्या असं ग्राउंड बघू शकतात. तर म्हणजे आपण थोडा पुढे येलो आणि परत बघू शकता आपण दवाखान्याकडे येलो प्राथमिक आरोग्य केंद्र. आणि त्याच्या समोरच बघू शकतात पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे जनावरांचं पण दवाखाना. तर मस्तच भारी. तर आता आपण ह्या गल्लीने पुढे जाऊया उतरूया. चला. तर म्हणजे आपण आता जातच होतो तितक्यात आपण एक मंदिर दिसला. तर बघू शकतात हे असं भावेश्वरी मंदिर बघू शकतात. आणि हे संघातले दादा भेटलेत आपण घेऊ संघ.
त्यातले, तर ते आपले सबस्क्रायबरच असत आणि बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आहे त्यांना अडकूर गावातले. तर त्यांच्यासोबत आता आपण चहा पिण्यासाठी जातो हा. चला जाऊया. हे महादेव मंदिर पण आहे, समोर हनुमंतरायाचं आहे आणि वर्षातून एकदा खूप म्हणजे मला वाटतं 25-26 वर्ष आज अडकूरच्या पारायणला होतात आणि चांगल्या पद्धतीनं अध्यात्माचं सुरुवात आहे आणि खूप त्याला गर्दी असते, भाविक मोठ्या प्रमाणात येतात, चांगले मोठे मोठे वक्ते तिथे येतात, त्याच्यामुळे नावाजलेले आहेत. म्हणजे चंदगडमध्ये दाते असेल किंवा अडकूर असेल, खूप चांगलं म्हणजे वारकरी संप्रदाय पण फार मोठा आहे. हां, तर म्हणजे अडकूरमध्ये पारायण पण भरपूर मोठा होता. बघूया आपण कधी जर योग गावला तर येऊया आपण. म्हणजे चला आपण स्टँडवर येलो आता बघू शकतात आणि आता ह्या हॉटेलमध्ये जाऊया, हॉटेल मानसीमध्ये चाय वगैरे पिऊया. चला. तर म्हणजे मस्तपैकी मिसळ खाऊया आता आपण. म्हणजे मस्तपैकी चहा नाश्ता केलो आपण. जे आता आपणा संघातले सर भेटले आहे ना, ते खरंच मस्त होते. त्यांचा अभ्यास भरपूरच मोठा, तर ते गावातले स्थानिकच असतात, त्यामुळे थोडाफार आपण सांगितल्याने तसं आपण आता थोडाफार फिराया. अर्धा गाव आपण फिरून झालेला. तर चला आता आपण अशा ठिकाणी इलो असू जे पारायण भरता होऊ शकतात, ह्या ठिकाणाचा होऊ शकतात. आणि हा एक मंदिर पण आहे महादेवाचा, तर बघूया आपण. चला होऊ शकतात नंदी महाराज, शिवलिंगा मस्तपैकी, यासाठी विठ्ठल रुक्मिणी असं, यासाठी हनुमान. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. मंडळी मस्तपैकी महादेव मंदिराचं दर्शन वगैरे घेतलो आपण. आता समोरच हनुमान मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊया आपण. आणि त्यासाठी एक महादेव मंदिर आहे, त्या मंदिर बघूया आपण. त्या मंदिरचं नाव काहीतरी आहे, काय नाव आहे? कलनाथ मंदिर. तर त्या बघूया आपण जाऊन. चला, तर पुरातन मंदिर आहे ते. आता आपण पोचलो असो हनुमान मंदिरकडे, होऊ शकतात. हे असं हनुमान मंदिर, मस्तपैकी पिंपळाचं झाड आहे, त्याच्या खालीच हनुमान मंदिर आहे. म्हणजे हे बघा आपण विक्रम भेटलेला असा, काय म्हणतेस गणेशवाडीच्या व्हिडिओमध्ये असा आहे काय केलेस. तर म्हणजे आता जो मेंबर भेटलो ना, त्या मेंबरसोबत आपण गणेशवाडीत गेलेलो, तर त्यांनी ओळखून आपण हाक मारल्या, तर भारी वाटला. त्याचा टेम्पो असता, तर टेम्पो तो भाड्यानं वगैरे लावता. मुंबई पुण्या पण जात होतो कधी कधी. तर म्हणजे आता आपण पुन्हा स्टँडवर गेलो असतो, हे असं स्टँड. आणि हाय ना, ह्यो जो रस्ता जातो ना, या रस्त्याने जाऊ काय आपण त्या महादेव मंदिरकडे. चला जाऊया. तर म्हणजे आता आपण पोचलेलो असू कलनाथ मंदिरकडे, होऊ शकतात. हे असा कलनाथ मंदिर, पुरातन महादेव मंदिर. तर चला जाऊया आम्ही पुढे आणि घेऊया दर्शन. हे होऊ शकतात मंदिराच्या बाजूकच मस्तपैकी शिरा वेळघर असत. त्यानंतर ह्या एक मंदिर टाईपच आहे, जा की आता पडलेल्या अवस्थेत असा होऊ शकतात. हे बघा, आणि मुख्य मंदिर तर हा, तर त्यासाठी जाऊया आपण. होऊ शकतात कसे हे असत, किती मोठे मोठे, हे बघा किती मोठे मोठे असत, हे मजबूत. मंडळी आपल्या चंदगड गडिंग्लज आजरा भागातली पूर्णपणे महादेव मंदिरं जेवढी पुरातन मंदिरं असत ती जर तुमका बघूची असतील तर स्वर्गातलो कोकण म्हणाल कुणाल सावंत यूट्यूबर, त्याचा चॅनल हा आपल्या गुडोळे गावचं. तर तो मस्तपैकी महादेव मंदिरांबरोबर इन्फॉर्मेशन देता, म्हणजे माहिती देता, सगळ्यांपर्यंत पोचवता, असे व्हिडिओ बनवता तो. तर त्याच्या इंस्टा आय डीवर आणि यूट्यूबवर तुम्ही जाऊन बघू शकता त्याचे व्हिडिओ. तर हे जे शिळा वगैरे असतात ना, विरगळ वगैरे, त्यांची प्रॉपर माहिती तो त्या व्हिडिओमध्ये देता. आपण काही इतकी माहिती नाही आहे ह्यांच्याबद्दल, तर जा दिसतात आपण दाखवू शकतो तुमका. तर चला जाऊया मंदिरमध्ये आपण. चला, हे असतात आपले नंदी महाराज. तर आता आपण जाऊया मंदिरमध्ये आतमध्ये. चला, बघू शकतात मंदिरच्या बाहेर कशी मूर्ती असत, पूर्णपणे कोरीव कामानं. आणि हा मंदिर चांगला होता, सध्या त्याची दुरावस्था झाली आहे, कारण काळानुसार हे होतात, बदल होतात. होऊ शकतात किती मस्तपैकी नक्षीकाम वगैरे हा. तरी पण गाभाऱ्यावरती मस्तपैकी छत बांधल्याने हा, आणि बऱ्यापैकी चांगला संवर्धन असा, साफसफाई वगैरे. आणि काही महाशिवरात्री कार्यक्रम पण होता, आणि खयची तरी पौर्णिमा असता त्या टायमाला मोठं कार्यक्रम असता. तर हे आजी एक असता जी की साफसफाई वगैरे करता, असं समजलं आपणाक. ती सध्या नाही आहे. तर जाऊया आतमध्ये. बघू शकता आतमध्ये अनेक नंदी महाराज असत, पण हे मूर्ती हा आणि ते जे असत ते पुरातन असत.
बघू शकतात हे वरचं बांधकाम ताजा हा नवीन हा, बाकीचा खालचा बघू शकतात जुन्नाचा. बघू शकतात हे असतात आपले गणपती. बघू शकतात किती मस्तच शिवलिंग हा, भारी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. मंडळी मस्तपैकी दर्शन वगैरे आपण घेऊन येलो आणि बऱ्यापैकी आता आपला अडकुर गाव फिरान झालेला. काही गोष्टी राहिल्या असतील पण आपण जितकी माहीत होती तितके आपण दाखवली तुमका. तर आपल्यासोबत कोण गावातला स्थानिक माणूस नव्हतो, त्यामुळे आपण जास्त काही गाव फिरलो नाही. जितक्या माहीत होतं आपण, जितक्या आनंद सरांका माहीत होता तितक्या आपण फिरलेलो असू. तर मस्तपैकी अडकूर गाव आपण फिरलो असू. तर तुमका ह्यो अडकूर गावचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. अडकूर गावात कोण बघत असेल तर नक्की सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो करा. भेटाय पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.